गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आता मी सकाळी उठून ब्रेकफास्टची तयारी करते आहे. माझं थोडंसंच काम आवरलं आहे, थोडंसं बाकी आहे. सो आधी ब्रेकफास्टची तयारी करू. ब्रेकफास्टसाठी मी कणिक भिजवून ठेवलं कारण का आता मी आज कोबीचे पराठे करणार आहे. सो त्यासाठी तर आधी बनवून घेऊ कारण का ऑलरेडी उशीर होतो आहे रोज नाश्त्याला. सो चला, पराठ्यांसाठीचं पीठ भिजवून ठेवलं आहे. आज कोबीचे पराठे करणार आहे. सो त्यासाठी आता मस्त गरमागरम पराठे रेडी झालेत. दादाने यांचा तर नाश्ता ऑलरेडी झाला, तर मी आणि मम्मीच बाकी आहे. सगळे पराठे झालेत. गॅस बंद करून मस्त नाश्ता करून घेऊ. तर हे बघा माझे लाडके मामाश्री. सो सकाळचं माझं सगळं आवरून झालं आहे. इवन माझं जेवण पण झालं आहे. पण मी आता थोडीशी बसली आहे. माझं गुगल मीटवरती एक मीटिंग आहे. सो ती मला अटेंड करायची आहे. ती अटेंड करते मग मी तुम्हाला भेटते. इव्हनिंग गाईज. सो आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि माझी दुपारची मीटिंग स्केड्यूल होणार होती तर ती काय झाली नाही. मला माहीत नाही हे कोणासोबत होतं की फक्त माझ्यासोबत होतं की मी जी गोष्ट सांगते ना आवर्जून का हे असं आहे ते तसं मी हे करणार ते करणार, ती गोष्ट माझी कधीच होत नाही. एंड मोमेंटला होऊनसुद्धा ती होत नाही. सो आत्ता आजही तेच झालं. मीटिंग शेड्यूल होणार होती पण ती झाली नाही. आता ती कधी होते ते बघू. पण आता मी मस्त चहा आणि बिस्किट घेते कारण का आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेत आणि त्यानंतर आपला स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. चला तर मग माझा 7च्या स्वयंपाक पण करून झाला आहे. आता मम्मी आली की त्यांना वाढून देते आणि जमलं तर आम्ही पण बसून घेऊ लवकरच जेवायला कारण का आज माझा इंजेक्शन डे आहे. मी सांगितलं तर त्या गोष्टी होत नाही पण होप सो आज माझं इंजेक्शन डे आहे. सेकंड लास्टवालं ते सक्सेसफुली व्हावं कारण का मी जे बोलते ते कधीच होत नसतं ते आता मला कळालं आहे कारण का मी बोलून बोलून स्वतःच नाट लावून घेते. पण ठीक आहे, तो आज मी जेवणाला बनवलं आहे बटाट्याचा रस्सा. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. काल मी ना आपला व्हिडिओ एंड करायला विसरले पण मग आता सकाळी झालं तर म्हटलं की नवीन सुरुवात होते दिवसाची तर आपण कंटिन्यू केलं पाहिजे. सो मी आता कंटिन्यू करते हा व्हिडिओ पुढे. सो आता सकाळी मी ब्रेकफास्ट बनवते. ब्रेकफास्ट मी बनवते आहे पोहे. तर चला मग. सो इथे मस्त माझे गरमागरम नाश्त्यासाठी पोहे बनवून रेडी झालेत. आता मस्तपैकी नाश्ता करते आणि मग त्यानंतर पुढचं काम आवरायला घेते. सकाळी मी झाडू पोछा करून सगळं ऑलमोस्ट घरावरून झाल्यावरती मला आठवलं की अरे मला तर किचन साफ करायचं होतं. सो इमिजिएट मी फर्निचर साफ करायला घेतलं. आधी मी कॉलिननी साफ करत होती पण कॉलिनचं काय मला चांगलं आवडलं नाही, म्हणजे एवढं काही क्लीन नाही झालं कारण का ते ऑइलीनेस होतं खूप. त्यानंतर मी विम बारनेच पूर्ण फर्निचर घासून काढलं आणि ओल्या कापडाने खूप पुसलं तर इतकं छान फर्निचर चमकत होतं. त्यानंतर मग परत मला थोडंसं अजून कामं होती किचनमधलेच कारण का आज मला किचन पूर्ण क्लीन करायचं होतं. सो मी किचनमधले छोटीशी रॅक घासून काढली. त्यानंतर किचनचे पूर्ण टाईल्स वगैरे गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं कारण का आज माझं खूपच असं मनावरती आलं होतं की मला आज सगळं क्लीन करायचं आहे किचन. सो बेसिकली माझं जेव्हा मूड असतो तेव्हा मी सगळे कामं करून घेतली हातासरशी. त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझं किचन किती छान सुंदर क्लीन दिसतं. 12:30 वाजलेत आणि घरामध्ये सगळं झोपलेले आहेत कारण का मम्मीला बरं वाटत नाही आहे आणि दादाने हे तसं रेस्ट करतात. आणि माझं सगळं घरातलं आवरून झालं आहे. नाश्ता वगैरे घरकाम आता तुम्ही बघितलं. तर आता मी साधी खिचडीच टाकते कारण का मम्मीला पण थोडंसं बरं नाही आहे तर म्हटलं थोडंसं हलकंच खावत आपण पण. खिचडी टाकली आणि बाहेर बसली होती
सो सहज म्हणजे यांचा मोबाईल यांच्या हातातनं पडला. तर मी मध्ये आले की आवाज कसला येतो. सो लिटरली कुकर आज फुटला असता, पण ठीक आहे मी वेळेत आले. आणि पण मग खिचडीची माझी पूर्ण वाईट लागली आहे. पण ठीक आहे, आता बघा टेस्टला कशी लागते आहे. पण ठीक आहे, कुकरचा स्फोट झाला नाही हे मेन गोष्ट आहे. तुम्हाला म्हटलं कुकरची शिट्टीने हे केलं करता त्याचं रिंग गेली आहे. माझी खिचडी जशी पाहिजे तशी नाही झाली. स्वतः दुपारचे 3:30 वाजलेत. मी चांगले झोपायच्या मूडमध्ये होते सगळं आवरून, आणि तेवढ्यात मला ऑफिसमधून फोन आला की ऑफिसच्या कामानिमित्त मला जावं लागणार आहे. सो आता मी निघाली आहे ऑफिसला जाण्यासाठी. बघा तिथे जाऊन काय काम निघतं आहे. सो ऑफिसला पोहोचून मला 1 तास झालेला होता आणि मी खाली वेट करत होती, कारण का मला घरी जाण्यासाठी खूप उशीर झालेला होता. कारण का मम्मीला पण बरं वाटत नव्हतं आणि त्यांना पण डॉक्टरांकडे जायचं होतं. सो मी कसं तरी माझं ऑफिसचं काम आटोपलं लवकरात लवकर आणि घरी जाण्यासाठी निघाली. गेली 3 तासापासून ऑफिसमध्ये बसलेली होती. आता 3 तासानंतर मी घरी निघाली जाण्यासाठी. आणि खूप असं टायर्ड वाटतं आहे मला, कारण का माझी दुपारची झोप नाही झाली आहे. ठीक आहे, चला आता घरी जाऊ. आणि घायच्या वेळी नेमकी ट्रॅफिक लागली इथे. मी सुद्धा आत्ताच आले. मम्मी हॉस्पिटलला गेल्यात, कारण का त्यांना थोडीशी कणकण वाटते, कारण का मला तिकडनं येताच खूप उशीर झाला. तर आता मी स्वयंपाक करून घेते, कारण का आल्यावरती त्यांना पण आधी जेवण द्यावं लागेल, कारण का त्यांना थोडंसं ताप वगैरे वाटतो आहे. सो चला. सो गाईज, आता वेळ झाली आहे व्हिडिओ एंड करण्याची. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपली व्हिडिओ त्यांना रिकमेंड होईल आणि त्यांनाही आवडेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे मला. मेन गोष्ट की मी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती Q&A टाकला होता चॅलेंजेससाठी. तर मला तिथे भरपूर असा रिस्पॉन्स भेटला आणि खूप जास्त आयडियाज भेटल्यात का मी काय व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते, किंवा काय नवीन नवीन चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला बघायला आवडेल. म्हणजे खूप एंटरटेनिंग असेल काही गोष्टी. मी तसं ते तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि मी नावसुद्धा घेईन मी जेव्हा ते चॅलेंजेस करेल तेव्हा, की मला कोणी सजेस्ट केलं हे. सो टिल देन आपल्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या, खूप जास्त सपोर्ट करा, आपल्या चॅनलला खूप जास्त प्रेम द्या. आणि मी जसं की इंस्टाग्रामची लिंक प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवते, मी ह्यावेळेसही ठेवेन. आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नाही आहे तर तिथे जाऊन नक्की फॉलो करा. तुम्हाला जे काही अपडेट्स असतील ते तिथेच भेटतील. आणि काही न्यू चॅलेंजेस द्यायचे असेल तर ते प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. काही इम्प्रूव्हमेंट असेल तर तीसुद्धा सांगा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.